30 मार्चपासून ते 3 एप्रिलपर्यंत 30, 31, 1, 2, 3च्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी गारपीट होणार आहे. आणि काही ठिकाणी लिंबासारखी गारपीट होईल, काही ठिकाणी बोरासारखी होईल आणि काही ठिकाणी चिंचोक्यासारखी गारपीट सगळ्या जिल्ह्याला पाहायला भेटणार आहे. तर सुरुवातीला सांगू इच्छितो की मग गारपीट जास्त कोणत्या एरियात होणार आहे. तर सुरुवातीला आपण उद्या 30 तारखेपासूनच राज्यात पाऊस सुरू होईल. पण हे पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संगमनेर तालुका, त्याच्यानंतर मुंबई ठाणे आपलं मुरबाड ते परिसर, पालघर त्या परिसरामध्ये, कोकणपट्टी म्हणजे पालघरपासून ते डायरेक्ट याच्यापर्यंत कुडाळपर्यंत संपूर्ण कोकणपट्टी ह्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. सातारा, कोल्हापूर तसेच तिथपर्यंत ह्या कोकणपट्टीमध्ये देखील खूप पाऊस देखील होणार आहे, गारपीट देखील होणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सांगायचं झालं विदर्भाकडून घेऊत आपण वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या पट्ट्यात देखील म्हणजे 30 तारखेपासून तर 3 एप्रिलपर्यंत चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडेल. कुठं जिथं नाही पडलं तिथं वारं सुटेल आणि काही भाग सोडून देखील देईल, म्हणून हे लक्षात येतं. अवकाळी पाऊस सर्वदूर सगळीकडे पडत नसतं, हे सर्वप्रथम लक्षात येतं.